ती रडत होती. म्हणजे माणसाच्या जीवनातली भक्ती कधी रडते? तिची मुलं म्हातारी असेल तर ती रडते. एका मुलाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे वैराग्य. म्हणजे आपण भक्ती करायला लागलो. भक्ती एक वृत्ती आहे. त्या वृत्तीतून ह्या दुसऱ्या दोन वृत्ती तयार होतात. आपोआप ज्या भगवंताची आपण भक्ती करतोय त्याचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं आणि आपोआप आपल्या जीवनात वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी सुटायला लागतात. आणि जर ज्ञान झालं नाही, ज्ञान विरहित भक्ती असेल, वैराग्याने विरहित भक्ती असेल तर ती भक्ती रडते. बरेच वेळेला लोक भक्ती करतात पण त्यांना ज्ञान नसतं. कोणाची भक्ती करतात आणि कशी भक्ती करतात आणि मग म्हणतात आम्ही एवढी भक्ती केली आमचं दुःख गेलं नाही. कसं काय जाईल? कोणाची भक्ती करून चालणार नाही, कशी भक्ती करून चालणार नाही. मनाला येईल तशी भक्ती करून चालेल का? ज्याची सेवा करायची त्याला आवडणारी सेवा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा एरते पांडवा वाणिज्य करण. ज्याची आपल्याला सेवा करायची त्याला काय आवडते हे ज्ञान पाहिजे. नाही तर लोक कशाची भक्ती करतील, कोणाची भक्ती करतात. मी असं ऐकलं होतं, ते प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं आणि त्याच्या नावाने तिथे काहीतरी दगड बसवलं. म्हटले आता मेल्यानंतर वैर संपलं. तो सुद्धा शूर होता, तो सुद्धा आपण त्याचाही आपण आदर केला पाहिजे म्हणून तिथे दगड बांधला. आता त्याची कबर झाली. काय काय लोक त्या प्रतापगडावर गेल्यानंतर त्या कबरीला जाऊन नवस करतात, आम्हाला चांगला मुलगा व्हावा. होईल का चांगला मुलगा? कोणाची आपण भक्ती करतोय, काय भक्ती करतोय कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भुते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान आपुल्या इच्छे अनिका पिढी काय ते देईल बराडी. म्हणून आपण ज्याची भक्ती करतोय त्याचं ज्ञान पाहिजे आणि भक्ती करत असताना वाईट गोष्टी हळूहळू सुटल्या पाहिजे. भक्ती चालू आहे, पाप करणंही चालू आहे, भक्ती चालू आहे, निंदा करणंही चालू आहे, भक्ती करणं आहे, वाईटही चालू आहे. याला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य म्हणजे राग द्वेष रहित होऊन भक्ती केली पाहिजे, तर ती भक्ती हसते. पहिल्या कथेतून आपल्याला सांगितलं. नंतर पुढे